उपमुख्यमंत्री अजितदादांना थेट फोन लावू शकणारा हाच तो सरपंच. याच्यासाठी चक्क दादांनी IPS ऑफिसरला झापलं. जिथे लोकांना मंत्रालयाचे महिने खेटे घालावे लागतात आणि तरीही सरकार त्यांना भेटत नाही, तिथे अशा गांजा फुकणाऱ्या नसडी लोकांना दादांचा डायरेक्ट फोनवर ॲक्सेस आहे. अशा शब्दात शिवसेनेचे नेत्या सुषमा अंधेरी यांनी दादांना सुनावलं. आता सुषमा अंधेरी यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. तो आहे बाबा राजे जगताप यांचा. याच बाबा राजे जगताप यांनी त्या दिवशी अजित पवार यांना थेट कॉल लावत IPS अंजना कृष्णाशी फोनवर बोलायला लावलं आणि पुढे अजित पवार आणि IPS अंजना कृष्णा यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर जो काही वाद झाला तो आपण सगळ्यांनीच पाहिला आहे. पुढे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर उठलेली टीकेची जोड, अजित पवार यांनी दिलेले स्पष्टीकरण, हे सगळं झालं. आता याच्याही पुढे जाऊन ज्याच्यासाठी अजित पवार यांनी थेट IPS कृष्णा यांना धारेवर धरलं होतं, याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओमध्ये दादांचा तो लाडका कार्यकर्ता चक्क गांजा फुकताना दिसतोय. आता त्याच्यासाठी दादांनी IPS ऑफिसरला झापलं. तो हा कार्यकर्ता नेमका आहे तरी कोण, सविस्तर पाहूयात या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी आदिनाथ. आपण पाहत आहात तुमचं सगळ्यांचं लाडकं YouTube चॅनल. व्हिडिओच्या सुरुवातीला आधी नेमकं काय घडलं ते एकदा थोडक्यात बघूया. तरमाड्याच्या कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार अंजना कृष्णा यांना मिळाली आणि त्या लगेचच घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मुरुम उचलण्याच्या मुद्द्यावरून कुर्डू गावातील नागरिक आणि अंजना कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक चकमक रंगली होती. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबा जगताप कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून अंजना कृष्णा यांच्या हातात दिला. मात्र त्यांना अजित पवार आणि त्यांचा आवाज ओळखता आला नाही. व्हिडिओमध्ये तिकडून अजित पवार एकदा नाही तर दोनदा सांगताना दिसले की मी डेप्युटी चीफ मिनिस्टर अजित पवार बोलतोय, कारवाई बंद करा, माझा आदेश आहे. त्यावर कृष्णा म्हणाल्या, माझ्या फोनवर कॉल करा. त्यावर अजित पवार म्हणाले की तुमच्यावर ॲक्शन घेऊ. तुमची एवढी डेअरिंग, माझा आवाज नाही ओळखत, निदान माझा चेहरा तरी ओळखाल ना, असं रागाने म्हणत अजित पवारांनी त्यांना व्हिडिओ कॉल केला. यावर कृष्णा बांधावरच बसल्या आणि अजित पवारांशी बोलताना दिसल्या. यामध्ये अजित पवार कार्यवाही थांबवण्याचे आदेश देत असल्याचे पाहायला मिळाले. माझा फोन आलाय, तहसीलदारांना सांगा, असे अजित पवार म्हणताना व्हिडिओमध्ये दिसले होते. आता याच्या पुढे जाऊन ज्याच्यासाठी दादांनी थेट IPS कृष्णा यांना झापलं, त्या दादांच्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये तो नशा करताना दिसून येतो आणि त्यामुळे त्याच्या अडचणीमध्ये भर पाडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच कार्यकर्त्याने 31 ऑगस्टला अजित पवार आणि IPS अंजना कृष्णा यांचा संवाद घडवून आणला होता. तेव्हापासून त्याचं नेमकं नाव प्रचंड चर्चेत आलंय. बाबा राजे जगताप असा या कार्यकर्त्याचे नाव आहे. बाबा राजे जगताप हे माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा 31 तारखेच्या प्रकरणात मुख्य सहभाग होता. दरम्यानच्या काळात बाबा राजे जगताप यांनी मात्र आपली बाजू मांडताना असं सांगितलं आहे की हे काम ग्रामपंचायतीमार्फत कायदेशीरदृष्ट्या सुरू होतं. खोटी माहिती देऊन या कामाला अवैध ठरवलं गेलं. यामुळेच मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आमचे नेते अजित पवार यांना संपर्क केला. त्यांनी अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती स्पष्ट केली, असं त्यांनी म्हटलेलं आहे. व्हिडिओबाबत बाबा राजे जगताप यांनी आरोप केलेला आहे की तो त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाही तर महिला अधिकाऱ्यांच्या अंगरक्षकांनी किंवा ड्रायव्हरने शूट करून व्हायरल केलेला आहे. या व्हिडिओचा उद्देश अजित पवार यांना बदनाम करणं हाच आहे, असा दावा सुद्धा जगताप यांनी केलेला आहे. आता याच बाबा राजे जगताप यांचं नाव वादग्रस्त घडामोडीमध्ये प्रकरणामध्ये आलेले आहे. त्यांच्या विरोधामध्ये अवैध मुरुम उपसा, सरकारी कामात अडथळा आणणं आणि अधिकाऱ्यांना धमकावणं अशा प्रकारचे गुन्हे सुद्धा पूर्वी दाखल झालेले आहेत. आता त्यांचा नशा करतानाचा व्हिडिओ उघड झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा राजकीय आणि बेकायदेशीर दबाव आणि टीका वाढली आहे. दुसरीकडे विविध स्तरातून IPS कृष्णा यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसतोय. बाकी दादांसारख्या उच्च पदावरती असलेल्या, उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीने इतर खात्यांच्या कामामध्ये अशा पद्धतीने हस्तक्षेप करणं योग्य आहे का? अधिकाऱ्यांना दमदाटी करणं योग्य आहे का? तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.